Hi friends, a very good morning. My dear friends, in the last lectures we were completed the poem The Father Returning Home. Now today we are going to learn the previous poem of that poem, that is, have you earned your tomorrow? Now the title of this poem has cleared the intention of what the author is saying. The name of that author is Edgar Guest, 1881 to 1959. It means that era was a very old era. Now one thing is that, my friends, these all are the foreign writers. They don't have the situations about the economic or the social conditions. Very rarest author was run their family from the poor condition, because that situation, that time came from the First World War. Before the First World War, just broke out First World War, the Second World War. That time the slavery system etc. was run on the foreign countries. My dear friends, this poem is completely different from all of the syllabus. Have you earned for your tomorrow? It means when you are trying to run your family, to save your family from all the difficulties, at that time you have to think about what is going on tomorrow. How should I will save the money for the tomorrow bright future? If I will not income some money, so how should I will run my family without money? Because without money we could not purchase in this world, as you know and I know. So here the author is trying to the title is clear, that have you earned for your tomorrow? You have not earned so far, so just try from this moment. खूप सिंपल अशी कविता आहे विद्यार्थी मित्र हो. हा फर्स्ट वर्ल्ड वॉर किंवा सेकंड वर्ल्ड वॉरचा जो बिटवीन पिरियड होता, तो फर्स्ट वर्ल्ड वॉर किंवा सेकंड वर्ल्ड वॉरच्या काळामध्ये महायुद्ध म्हणतो आपण त्याला, पहिलं महायुद्ध किंवा दुसरं महायुद्ध. या कालावधीमध्ये अनेक लेखक होऊन गेले जे युद्ध कवी म्हणून ओळखले जायचे. त्यांचा एकच विषय असायचा, फक्त युद्ध आणि युद्धांच्या बाबतीत असलेल्या सर्व काही गोष्टी. परंतु ही कविता आपल्याला कम्प्लिटली डिफरंट किंवा वेगळी म्हणून बघावी लागेल. का तर या कवितेचं जे काही टायटल आहे ते टायटलच आपल्याला क्लिअर करतं. हॅव यू अर्न फॉर टुमारो म्हणजे उद्यासाठी काही कमवलेलं आहे का नाही. बिकॉज आज आपण समाजामध्ये बघतो, समाजामध्ये जीवन जगत असताना अनेक लोक आपल्याला असं बघायला मिळतात ज्यांना 2 वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत असते. ते स्वतःचं 2 वेळचं जेवण अफोर्ड करू शकत नाही. दे कांट अफोर्ड द 2 टाइम मील ऑल्सो. इट इज व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन्स फॉर द ह्युमन्स, बट इट इज द रियालिटी. Because if you don't, in this situation, if you can't afford the 2 time meal also, so what is the use of that life? One writer is saying that to born poor is not a crime.
बिकॉज दिस इज द गॉड्स वर्शिप. गरीब जन्माला येणं हा गुन्हा नाही आहे. हा, टू डाय पुअर इट इज युअर क्राईम. ते तुमचं स्वतःचं गुन्हा आहे. तुम्ही स्वतः त्याला दोषी आहात. बिकॉज जन्माला येणं हे आपल्या हातामध्ये नसतं, ते देवाच्या हातामध्ये असतं. देवाचं कर्म असतं किंवा नैसर्गिक आहे. कुणाच्या घरामध्ये आपण जन्माला येतो. गरीब जन्माला येणं हा गुन्हा नाही आहे, तर गरीब मरणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे, असं एका लेखकाने आपल्याला सांगून ठेवलेलं. मग सर गरीब मरणं गुन्हा नसेल तर मग काय? तर लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण काम करत असतो किंवा आपण ज्या वेळेला आपली फॅमिली रन करायची असती, तर ती फॅमिली रन करत असताना आपल्याला पैशाची गरज असते. आपल्याला काहीतरी कमवावं लागतं, काहीतरी इन्कम करावं लागतं, काहीतरी कष्ट करावं लागतं. आणि जोपर्यंत या गोष्टी आपण करत नाही आहे तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही. बिकॉज आपली फॅमिली रन करण्यासाठी हे आपल्याला स्वतःला कष्ट करावं लागतं. लेखकाने खूप चांगलं, लेखक म्हणण्यापेक्षा आपण कवी म्हणू शकतो, खूप चांगलं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिस इज अन इन्स्पिरेशनल पोएम. इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स वेअर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग ऑर नॉट. इट मीन्स द पोएट इज आस्किंग to us that for the development of humankind what type of efforts you have taken here. की जे काही माणुसकी आहे किंवा माणसाचं जन्म आहे, जे काही समाज आहे, तो समाज डेव्हलप करण्यासाठी तुम्ही किती प्रमाणामध्ये हातभार लावलेला आहात. बिकॉज आपण ज्या समाजामध्ये राहतो, जिथं आपण जन्माला येतो, त्याचंसुद्धा आपण काहीतरी देणं लागत असतो. केवळ आपल्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी नाही आहे, तर ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजासाठी सुद्धा आपल्याला काही कष्ट करावं लागतं. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. देअरफॉर वन शुड कन्सिडर वन्स ॲक्शन्स अँड डीड्स केअरफुली अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. इट मीन्स वॉट टुडे यू विल बी डू, दिस इज गोइंग ऑन फॉर टुमारो. What type of actions you have did today? What type of actions will we do today? तुम्ही ज्या प्रकारच्या कृती आज करणार आहात त्या कृती तुम्हाला उद्या तुमच्या पद्धतीचं ब्राईट फ्युचर घेऊन उभारलेलं. वी आर सेइंग दॅट इन द स्टुडंट्स लाईफ यू विल बी गिव जस्ट 5 years फॉर द बेटर फ्युचर. इफ यू विल बी एक्सपेंड द 5 years without doing the study, so the whole remaining 30 or 35 years will give a punishment this life. If you will be give just 5 years punishment, what type of punishment will be take us hard work for developing the study. At that time the remaining 30 or 35 years you will enjoy it. म्हणजे आम्ही नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की या विद्यार्थी जीवनातले जे 5 वर्ष आहेत ते 5 वर्ष तुम्ही सजा दिलात. सजा म्हणजे कसली सजा? तर अभ्यास करण्याची सजा जरा तुम्ही दिलात, अभ्यास करण्याचं व्यसन लावून घेतलात, कष्ट करण्याची तयारी ठेवून घेतलात, तर तुम्ही राहिलेले आयुष्यातले जेवढे काही सगळे वर्ष 30, 35, 40, 50, 60 जे काही वर्ष असतील ते तुम्ही आनंदाने जीवन जगू शकता. हां, तुम्ही या ठिकाणी 5 वर्ष आनंदाने मजेत मौज मजा करण्यात जरा घालवलात तर मग राहिलेले जे काही पूर्ण आयुष्य आहे ते पूर्ण आयुष्य तुम्हाला रडण्याची सजा मिळते किंवा पूर्ण आपण म्हणू शकतो की खूप कष्टाचे घालवावे लागतात. म्हणून लेखकाने सांगितलेले की ज्या प्रकारच्या कृती तुम्ही आज करता त्या कृतीवरती तुमचं उद्याचं फ्युचर डिपेंडेंट असतं. उद्याचं जे काही ब्राईट फ्युचर आहे ते ब्राईट फ्युचर तुम्हाला
अवेलेबल असतं. आज ज्या पद्धतीचं ट्रेनिंग तुम्ही घेता त्या पद्धतीचं तुम्ही उद्या जीवन जगत असता. म्हणून लेखकाने खूप चांगलं सांगितलेलं आहे. अनेक लोक आपल्या असलेले जे काही इन्कम आहे त्या इन्कममधून काही पैसे हे उद्याच्या भवितव्यासाठी वाचवून ठेवत असतात, फ्युचरसाठी वाचवून ठेवत असतात, ब्राईट फ्युचर करण्याचा प्रयत्न करत असतात. सगळं आजच आपण जरा उडवलं तर मग मात्र आपल्याला उद्यासाठी लोकांकडे हात पसरवावे लागतात. समाजामध्ये असे बरेच लोक असतात जे उद्याचा कधीही विचार करत नाहीत. आजचा दिवस चाललाय ना, ठीक आहे, फॉरगेट इट दॅट टुमॉरो इट विल बी सो लॉंग. उद्या आहे ना तो खूप लांब आहे, 24 तासांनी येणार आहे. आज आपण जीवन जगलो निवांत असं नाही आहे. आपल्याला उद्याचं ब्राईट फ्युचर करायचं असेल तर मग नक्कीच आपल्याला आज असं काहीतरी चांगलं करावं लागणार आहे की जे तुम्हाला उद्या चांगलं करण्यासाठी मदत करेल. उद्याचा विचार करावा लागेल. उद्याचा विचार केला तरच आज आपण चांगल्या पद्धतीनं दोन्ही दिवस, आज आणि उद्या दोन्ही दिवस आपण घालवू शकतो. शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. आजच्या याच्यामध्ये तुम्ही कष्ट केलात तर उद्याचे काही वर्ष चांगल्या पद्धतीने जगू शकतो असं लेखकाला आपल्याला सांगायचं. इतकंसं बॅकग्राऊंड या ठिकाणी ठीक आहे. राहिलेलं आपण नेक्स्ट वीकमध्ये बघूयात. तोपर्यंत थँक्यू.